डेडिकेशन नाही. मी लोकांना पण बघत होतो जेव्हा सगळे व्यक्ती बोलत होते मनापासून सिरियसली पोरं ऐकत होती. आम्ही जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये होते तेव्हा कोण भाषण द्यायला यायची का आम्ही पाठी लास्ट बेंचरचे होते ते आम्ही होते आणि माईक कोणी हातात घेतला का आमचे जोक चालू व्हायचे. ते काय इकडे दिसलं नाही. युपीएससी एमपीएससी 11वी 12वीत होतो तेव्हा माझी पण इच्छा होती की मी पण युपीएससी एमपीएससीची परीक्षा देऊ, IAS IPS ऑफिसर बनू. पण साहेब तुम्ही 75-85% वाले होते, आम्ही 35-40% वाले होते. नाही हा जोक होता. मी पण 75% वालाच आहे. दरवर्षी कुठे ना कुठे फॉरेनला जातो 15-20 दिवस. जास्तीत जास्त नॉलेज म्हणजे आम्ही गेल्या वर्षी हार्वर्डला गेलेले, ह्या वर्षी परत मे मध्ये म्हणजे जो रतन टाटांनी जो कोर्स केलेला OPM म्हणून ओनर्स प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम, तर रतन टाटा सारख्या माणसांनी जो कोर्स केलेला तो आम्ही हार्वर्डवरून मे मध्ये मी आणि माझा भाऊ कुठेतरी बसलाय पाठी, त्याला पुढे यायला सांगितलेलं पण तो. तर तसा कोर्स आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे बाहेर जाऊन आम्ही करत असतात. मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBA केलं मार्केटिंगमध्ये, आता परत मुंबई युनिव्हर्सिटीमधून फायनान्समध्ये MBA करतोय. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याचबरोबर PhD पण करतो आणि PhD एज्युकेशनमध्ये करतोय. माझं बोलण्याचं उद्दिष्ट हे आहे की मी 3 वर्ष आधी आमदार झालो, माझं एज्युकेशन सोडू शकलो असतो. आणि एक आहे मै फॅमिली हॅज बीन इन टू बिझनेस फॉर क्वाईट सम टाइम. तर नोकरी तर मी करणार नाहीये, मी व्यवसायात आहे, बिझनेसमॅनच आहे, एंटरप्रेनर आहे. तरी स्वतःला अपडेट करत असतो मी माझा भाऊ आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे जात असतात. तर सांगायचं उद्दिष्ट आहे की तुम्हाला नोकरी पाहिजे म्हणून तुम्ही UPSC किंवा MPSC कडे बघू नका. पहिला क्वेश्चन तुम्ही हा विचारला पाहिजे की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम द्यायचे कशाला आहेत. कलेक्टर बनायचं आहे म्हणजे कलेक्टर तर गोष्ट वेगळी आहे. सर्व्हिस द्यायचं आहे कंट्रीला तर गोष्ट वेगळी आहे. फक्त नोकरीसाठी म्हणजे एक सिक्युरिटी फॅमिलीसाठी गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली, पेन्शन वगैरे चालू होईल त्यासाठी पाहिजे. तुम्ही तुमचा गोल क्लिअर करा की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम्स द्यायचे कशाला आहेत. एक स्टॅनफोर्डमध्ये माझे फेवरेट माझे आयडल होते, ते गेल्या वर्षी ऑफ झाले. ॲपलचे जे MD होते त्यांनी स्टॅनफोर्डमध्ये एक भाषण दिलेलं, स्टार्ट कलेक्टिंग डॉट्स बॅकवर्ड्स. ह्याचा अर्थ काय, आपण युजली काय करतो की 10वी झाली तर आता काय करायचं, चल कॉमर्समध्ये जाऊ. आता 12वी कॉमर्स झालाय मग आता पुढे काय करायचं, चल हे 4 ऑप्शन आहेत त्याच्यातलं ह्याच्यात जाऊ, BMM करू. आता BMM झाला आता पुढे काय, चल जर्नलिझम घेऊ. चुकीचं आहे. आपण उलट जायला पाहिजे. तुम्हाला बनायचं काय, मला सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेट प्लेअर बनायचं आहे तर त्यासाठी मला काय करायला लागेल, इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल तर मला कमीत कमी रणजी खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल तर माझ्यासाठी कमीत कमी A किंवा B लेवलचे जे मॅचेस होतात ते खेळायला लागेल. त्यासाठी मला क्लब लेवल क्रिकेट खेळायला लागेल. त्यासाठी मला ऍटलिस्ट क्लब लेवलच्या क्रिकेटमध्ये एंट्री मिळायला पाहिजे. त्यासाठी मला गल्ली क्रिकेट खेळायला लागेल आणि गल्ली क्रिकेटसाठी मला बॅटबॉल लागेल. उलट पाथ घ्या. तुम्ही तुमचा गोल डिसाईड करा आणि ते जे कनेक्टिंग डॉट्स आहेत, तुम्ही आज बोलतील की बाबा बॅटबॉल आणून द्या, बॅटबॉल खेळायला लागले, तुमचा गोल क्लिअर नाहीये. जे तुम्हाला बनायचं असेल एक टार्गेट डिसाईड करा. एक 3-4 गोष्टी सांगेल. युजली मी गोष्टीमध्ये हे करत असतो. एक व्हॉलंटियर, पटकन कोण पण एक व्हॉलंटियर बाहेरच्या कॉलेजमधला, हा विवा कॉलेजमधला लोक, कारण की त्या लोकांनी या गोष्टी ऐकलेल्या असतील. कोण पण एक व्हॉलंटियर लगेच प्लीज. थांब 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 थांब, ती आधी उठलाय, तुला मी नंतर बोलवतो. माझी कॉफी आणलाय का, कॉफी दे. व्हॉट्स युअर नेम? Please give Pratiksha a very big hand. What college are you from? What college are you from? I am from MCC, Mulund College of Commerce. What's before you? What? What's before you? Coffee cup. It's tea. हा प्रश्न IASच्या एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलेला आणि तो जिंकला. ही कॉफी आहे पण यूच्या आधी टी येतो. ABCDEFGHIJKLMNOPQRSTU. What is before you is tea, not coffee.
बरोबर आहे. Yes. थँक्यू सो मच प्रतीक्षा. थँक्यू सो मच. हे जे डेमॉन्स्ट्रेशन दिलं प्रतीक्षा, यू हॅव कॉफी? इट्स गुड, इट्स फॉर यू. नो नो नो, इट्स फॉर यू. यू कॅन गिव्ह मी द मनी लेटर. हा जो प्रश्न आहे तो IASच्या इंटरव्ह्यू मध्ये एका कॅन्डिडेटला विचारलेला आणि त्याला माहिती होतं की सरांनी कॉफी मागवलाय, पण तो कन्फ्युजिंग होतो की सरांनी खरोखर कॉफी मागवलाय का कॉफी सांगून मध्ये पिऊला सांगितलेलं की चहा आणून दे, मला बघायचं की हा उत्तर का देतो. तर त्यांनी टी सांगितलं. चुकीचं उत्तर होऊच शकत नाही कारण की यूच्या आधी टीच येतो. आणि त्यांनी इंटरव्ह्यू ऑब्व्हियसली क्लिअर केला. तसे बरेचसे प्रश्न ऑनलाईन तुम्ही गुगलमध्ये जर सर्च केले की स्मार्ट क्वेश्चन्स आस्क्ड बाय पॅनल टू द IAS इंटरव्ह्यूज, बरेचसं तुम्हाला शिकायला मिळेल. एक प्रश्न विचारलेला जो मला मेसेजेसमध्ये बऱ्याच लोकांना मिळाला असेल की इफ यू वॉन्ट टू ड्रॉप अन एग ऑन अ कॉन्क्रीट फ्लोर विदाउट ब्रेकिंग इट, हाऊ कॅन यू डू दॅट? तर बोला इट्स सिम्पल. अंडा कॉन्क्रीटवर फेकलं तर कॉन्क्रीट फुटणार नाही. आपण काय विचार करतो की अंड कॉन्क्रीटवर कसं फेकायचं की अंड फुटणार नाही, पण त्यांनी असं नाही सांगितलं की अंड फुटणार नाही. हाऊ कॅन यू ड्रॉप अन एग ऑन द कॉन्क्रीट फ्लोर विदाउट ब्रेकिंग इट? इट कॅन बी बोथ वेज. इट कॅन बी एग और इट कॅन बी कॉन्क्रीट. इट इज हाऊ यू थिंक. तर मला वाटते प्रेझेन्स ऑफ माइंड की तुम्ही कसं विचार करतो, कसं अनालाइज करतात सिच्युएशनला. एक प्रश्न विचारलेला की तुम्ही वरती येताना जिने किती होते? कुणाला माहिती आहेत किती जिने आहेत कॉलेजमध्ये? 52 सांगा ना. मी कुठे मोजायला जाणार आहे? मी कुठे मोजायला जाणार आहे? हा पण IAS च्या इंटरव्ह्यूसाठी एक प्रश्न विचारलेला आणि त्यांनी 52 सांगितलेला. तो ऑफिसर काय मोजत बसणार नाही चिना. त्यांनी विचारलं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, हे तुम्हाला बेसिक तुमचं कॉन्फिडन्स किती आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे. GK जनरल नॉलेज जास्तीत जास्ती वाचा. आणि वाचा मी हे सांगत नाही की तुम्ही न्यूजपेपर वाचत बसा दिवस रात्र, काही वाचा. मी आज पण टिंकल करून एक पुस्तक येते ते मी वाचतो टाइमपास करायला. मला आवडते ते छोटे गोष्टी. सुपंडी करून एक कॅरेक्टर आहे, तो माझा फेवरेट कॅरेक्टर आहे टिंकल मधला. टिंकल कोण वाचतंय का इकडे किंवा वाचायचं का? कोण नाही वाचायचं? ठीक आहे. टिंकल कॉमिक बुक आहे लहान पोरांसाठी, ते मी आज पण वाचतो. गेमिंग मध्ये मी आहे. मग मी रात्री गेल्यावर कमीत कमी 1 तास व्हिडिओ गेम खेळत असतो. आणि व्हिडिओ गेम म्हणजे फोन वगैरेवर नाही, PS3, Xbox 360, Wii तिन्ही आहेत माझ्याकडे घरी. माझ्या बेडरूम मध्ये आहेत. माझ्या बायकोला तुम्ही विचारला तर ती पण सांगेल मी डोक्याला ताप आहे तिच्या, कारण की मी कितीही लेट गेला तरी मी गेम खेळत बसलेला असतो. त्याच्यातून पण शिकायला मिळते. आता कॉल ऑफ ड्युटी करून एक गेम आहे ज्याच्यात अख्खं वर्ल्ड वॉर मला शिकायला मिळालं. आणि हिस्ट्री हा मला फार काही सब्जेक्ट आवडायचा नाही शाळेत असताना. हिस्ट्री मी फर्स्ट युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट फेल व्हायचा कारण की अभ्यास नाही करायचा आणि लास्टचे 2 बऱ्यापैकी अभ्यास करून पास व्हायचा. तर हिस्ट्री मला कधीच आवडलं नाही. पण त्या गेममध्ये गेम खेळत असताना ते अख्खं वर्ल्ड वॉर सिक्वेन्स व्हायचं कारण की मी त्या गेममध्ये आय एम वन ऑफ द सोल्जर्स प्लेइंग दॅट गेम. तर जास्ती इंटरेस्टिंग होतं. तर नॉलेज कॅन बी गेन फ्रॉम एनीवेअर अँड एव्हरीवेअर. गेम्स असतील, हे टिंकल सारखे लहान लहान पुस्तकं असतील, न्यूजपेपर्स असतील, तर जास्तीत जास्ती रीडिंग. खूप सारे पिक्चर बघा, पिक्चर मधून पण शिकायला मिळते. आता ते बालक तुम्ही बघितलं का? नसेल बघितलं बघा, माझ्या भावाचं पिक्चर आहे. त्याच्यात पण आपण बेसिकली शिकवलं की सेक्स एज्युकेशन किती नेसेसरी आहे आणि पेरेंट्स आणि पोरांमध्ये किती बेनिफिशियल होऊ शकते ते. ब्रेकिंग दी आईस. 3 इडियट्स मध्ये एक डायलॉग होता की सचिन तेंडुलकरला असं सांगितलं की तुम्ही गाणं गावा आणि लता मंगेशकरला जर सांगितलं की तुम्ही क्रिकेट खेळा तर काय कॉम्बिनेशन होईल. जो प्रश्न मी तुम्हाला आधी विचारलेला की तुम्हाला तुमचा गोल सेट करा आणि तसं तुम्ही फॉलो करा. तुम्हाला काय बनायचं ते डिसाईड करा आणि तुमच्या पेरेंट्सनी, तुमच्या टीचर्सनी, तुमच्या प्रोफेसर्सनी त्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. आता तुम्ही स्वतःच्या इच्छानीच इकडे आले असतील UPSC MPSCचे ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा हे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी, तर आय एम व्हेरी हॅपी. पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल नाही तुम्ही IAS बनले पाहिजे आणि तुम्ही जाऊन बसा इकडे 5 दिवस, तर तुम्ही तुमचा पण टाइम वेस्ट करतात, तुमचं करिअर तुम्ही वेस्ट करतात. प्लीज डोंट डू दॅट. अजून एक व्हॉलंटियर कम. अच्छा, युअर ऑल्सो देर ना? ओके, हा, यू कम. What's your name? Sudama Irrao. You're not from Viva, right? You're from Viva College? No. No, okay, Joshi good. Vedekar, Thana College. No one from Viva College will come as a volunteer, huh? You know that Thirsty Crow story? No.
थ्रस्टी क्रो नो कावळाला ताण वॉच नेम सुदाम सुदाम लास्ट नेम सुदाम अहिरराव द साऊथ इंडियन अय्यर इज साऊथ इंडियन अहिरराव अहिरराव मराठी आहे मराठी. अच्छा ते कावळाला ताण लागते ती गोष्ट नाही हा, माहिती माहिती आहे. माहिती आहे ना सांग ना म्हणजे इकडे मध्ये हॅलो फ्रेंड्स म्हणजे एक कावळा असतो त्याला खूप ताण लागते मग